जरांगे पाटलांनी मुंबईत धडकण्याचा इशारा दिल्यानंतर गृह खातं आता कामाला लागले। जरांगेंना रोखण्यासाठी पोलिसांनी नवी आणि कडक नियमावली आखली आहे। काय आहेत नवे नियम आणि हे नियम जरांगे जुमानणार का पहा या रिपोर्टमधून। जरांगेंना आंदोलनाआधीच झटका। आंदोलनासाठी गृह खात्याची नियमावली। आझाद मैदानासाठी सरकारच्या जाचकटी। कुणबी नोंदींच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाची घोषणा केली। यासाठी जरांगे थेट मुंबईत धडक देण्याच्या तयारीत आहे। जरांगेने येत्या 29 ऑगस्टला हजारो मराठ्यांसह आंदोलनाचा इशारा दिलाय। यासाठी आझाद मैदानात कूच करणार आहे। तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनीही 1 सप्टेंबरला मुंबईत महामोर्चा आयोजित केलाय। मात्र या दोन्ही नेत्यांना आंदोलनापूर्वीच मोठा झटका बसलाय। राज्याच्या गृह विभागानं मुंबईतील आंदोलनासंदर्भात नवे आदेश काढलेत। दक्षिण मुंबईत मोर्चाला बंदी, केवळ आझाद मैदानातच आंदोलनाला परवानगी असेल। आंदोलनासाठी एकाच दिवसाची परवानगी असेल। सकाळी 9 ते 6 ही वेळ निश्चित केली। 7 दिवस आधी आंदोलनासाठी अर्ज करणं अनिवार्य असणार आहे। आंदोलनात ट्रॅक्टर, बैलगाडी, जड वाहनं आणि प्राणी आणण्यास सक्त मनाई आहे। झेंड्याची काठी 2 फुटांपेक्षा जास्त लांब नसावी। आमरण उपोषण, आत्मदहन आणि अन्न शिजवण्यास देखील बंदी घालण्यात आली। सरकारच्या नियमावलीनुसार आता मराठा ओबीसी आंदोलकांना आझाद मैदानाव्यतिरिक्त मुंबईतील अन्य कोणत्याही भागात आंदोलन करता येणार नाही। मात्र मराठा आणि ओबीसी समाज आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसतंय। मग तो कुठं करीत असतो, दादागिरी करायची नाही। आम्ही आझाद मैदानाला करणार, शिवाजी पार्कला करणार, वर्षा पुढे बी करणार, सगळ्या दुनियात करणार आम्ही। हा, कुठं जिथं आम्हाला रोड दिसणार आम्ही तिथं करणार। तू काय करणार तर बघू त्या टायमाला। आम्ही मग रेल्वे बी नाही फिरून देणार, तुमच्या नियमानं नाही उडून देणार। आम्ही त्या आझाद मैदान पोलीस अथॉरिटीला आम्ही पत्र दिले, 1 सोडून 2 पत्र दिले। त्यामुळे आम्ही मुंबईच्या दिशेने जाऊ, आम्ही लोकशाही मार्गाने जाऊ। आम्ही त्या परवानग्या वगैरे आमच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आहेत। आम्ही पत्र दिलेलं आहे। पत्र दाखवा म्हणलं तर इथं तुम्हाला पत्र पण दाखवतो। आम्ही मुंबईच्या दिशेने जाऊ। गेल्या वेळेस जरांगे पाटील यांना सरकारने आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी दिली खरी, पण त्यानंतर आझाद मैदानात जरांगे पाटील तब्बल 5 दिवस ठाण मांडून बसले होते आणि त्यामुळे सरकारची अडचण निर्माण झाली होती। यावेळेस सरकारने सावध भूमिका घेत काही नवीन अटी आणि शर्ती लागू केल्याचं दिसून येते। राज्य सरकारनं आंदोलनासाठी मुंबईत आझाद मैदान हे एकमेव अधिकृत ठिकाण घोषित केलंय। त्यामुळे मराठा आणि ओबीसी आंदोलकांची कोंडी होण्याची शक्यता आहे। मात्र जरांगे सरकारच्या अटी पाळणार की धुडकावणार, की त्या आधीच सरकार तोडगा काढणार, याकडे लक्ष लागले। सूरज मसूरकरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई।